आज कोकणगाव या ठिकाणी नगर सोलापूर हायवेवरती या ठिकाणी एक विषारी जातीचा सर्प अर्थात नाग या ठिकाणी निघालेला आहे. रस्त्यावरतीच आहे. नशीब चांगलं की रस्त्यावरून जाताना एखाद्या वाहनाला तो आडवा आला नाही किंवा एखाद्या वाहनामध्ये तो घुसला नाही. अतिशय चपळ आहे. आपण पाहताय हे दृश्य पाहिल्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र सर्पतज्ञ या परिसरामधले अतिशय हुशार तज्ज्ञ नारायणरावजी घोडके यांना या ठिकाणी तात्काळ आमंत्रित करण्यात आलं. फोन ठेवता क्षणी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आता तो सर्प या ठिकाणी पकडलेला आहे. अतिशय विषारी आहे. पाहता क्षणी तो त्यांच्यावरती देखील हल्ला करायला सावध झालेला आहे आणि या ठिकाणी पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आहे. अतिशय विषारी आहे. अतिशय मोठा आहे. आपण पाहताय या ठिकाणी तो निश्चित फणा काढून त्यांच्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. परंतु अतिशय हुशारीनं तत्परतेनं या ठिकाणी सर्पतज्ञ नारायणरावजी घोडके यांनी त्याला पकडलेला आहे आणि आता त्याला या पिशवीमध्ये बंदिस्त करून त्यानंतर त्याला अज्ञातस्थळी नेऊन सोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. जर या ठिकाणी ते उपस्थित नसते तर कदाचित एखाद्यावरती तो हल्लाही होऊ शकला असता आणि विषारी असल्याकारणानं तो कोणावरती हल्ला करील काय हे सांगता येत नव्हतं. कारण अतिशय मोठा आहे आणि अतिशय चपळ देखील फार आहे. त्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे हात टाकण्याचा, परंतु तरी देखील तो त्या पिशवीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही. या ठिकाणी अतिशय हुशारीनं या ठिकाणी नारायणरावनं त्याला पकडलेला आहे. खरं तर अतिशय मोठं कौशल्य आहे. नाग हा सगळ्यात विषारी सर्प या ठिकाणी गणला जातो आहे. त्यानं विष देखील या ठिकाणी फेकण्याचं काम त्या माध्यमातून इथं केलेलं आहे. अतिशय चपळ आहे परंतु अतिशय शिताफीनं या ठिकाणी त्याला पकडण्यात आलेलं आहे. फार मोठा आहे आणि या ठिकाणी होणारं मोठं एखादं संकट निश्चितपणे त्या ठिकाणी टळलेलं आहे. अतिशय चपळ अशा ह्या स्वरूपाचा नाग आहे तो या ठिकाणी पकडलेला आहे. खरं तर त्यांच्या या धाडसाला, त्यांच्या या कलेला नारायणरावला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आहे. कारण हे अतिशय अवघड गोष्ट सहजपणे त्यांनी हाताळलेली आहे आणि त्याला ताब्यात घेऊन या ठिकाणी अज्ञातस्थळी सोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद नारायणराव. या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करा. आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा आता किडमुंग्याच्या उत्पत्तीचा काळ आहे. तर उत्पत्तीच्या काळात हा प्रत्येक जीव आता उत्पत्ती असल्यामुळं असं बाहेर निघणारच आहे आणि तुमच्या परिसर जर असा अडचणी असली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साफसफाई ठेवा आणि उन्हाळ्याच्या दिवसात सुरक्षित राहा. आता या ठिकाणी फोन केल्यानंतर सांगा वॉकिंगला फोन केला आणि हा जीव वाचवला आहे तर तुम्ही पण जीव वाचवा आणि सुरक्षित राहा. एक चांगला संदेश या माध्यमातून दिलेला आहे. वन्य प्राण्याचं संरक्षण रक्षण आपण निश्चितपणे करायला पाहिजे असं या ठिकाणी नारायणराव घोडके सर्पतज्ञ यांनी सांगितलेलं आहे. कारण आपल्याला जसं तो धोक्याचा वाटतो तसा तो आपला मित्र देखील आहे. शेतामधली उंदीर असतील किंवा इतर जे आहे ते खाण्याचं काम त्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याला गणलं जातं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी नारायणरावांनं त्याला अतिशय शांतपणे पकडून अज्ञातस्थळी नेऊन सोडण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद नारायणराव. आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.